उन्हाळ्याचे दिवस सुरू असताना थंडगार कलिंगड खाण्याची सवय आपल्यापैकी अनेक जणांना आहे. पण हेच एक फळ एका कुटुंबासाठी जीवघेणं ठरलंय. मुंबई हे शहर कधीच थकत नाही आणि कधीच थांबत देखील नाही. पण शनिवारच्या रात्री मुंबईच्या पायधुनी परिसरात असं काही घडलं ज्याने पोलीस प्रशासन, डॉक्टर आणि सामान्य जनता या सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. ही कथा आहे भेंडी बाजारमधील मुघल बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या डोकाड या कुटुंबाची. एका सुखी, समाधानी आणि हसत्या खेळत्या कुटुंबाचा अवघ्या काही तासांत अंत झाला. निमित्त ठरलं एक फळ, कलिंगड. पण खरोखर एका फळाने चार जीव घेतले की यामागे काहीतरी भयंकर असं गुपित दडलंय, जे आजही समोर आलेलं नाहीये. नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. ही गोष्ट आहे डोकाड या कुटुंबाची, ज्यांच्या एका रात्रीच्या मेजवानीचं रूपांतर स्मशान शांततेत झालं. 25 एप्रिलचा तो शनिवार. उन्हाळ्याचे दिवस असल्याने अख्खी मुंबई घामाघूम होती. 44 वर्षांचे अब्दुल्ला डोकाडिया, जे अंधेरीत मोबाईल ॲक्सेसरीजचा व्यवसाय करायचे, ते आपल्या कुटुंबासोबत पायधुणीच्या घाटी गल्लीत राहत होते. घरात त्यांची पत्नी नसरीन आणि दोन मुली होत्या, 16 वर्षांची आयशा आणि 12 वर्षांची जैनब. आयशा नुकतीच 10वीची परीक्षा देऊन आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहत होती. त्या रात्री त्यांच्या घरी पाहुणे आले होते. अब्दुल्ला यांचे भाऊ, बहीण आणि इतर नातेवाईक असे एकूण 9 जण रात्री 10:30च्या सुमारास चिकन बिर्याणी आणि पुलाववर ताव मारत होते. सगळीकडे हास्यविनोद सुरू होता. मुलांच्या गप्पा रंगल्या होत्या. कोणालाही कल्पना नव्हती की त्यांच्या आयुष्यातील ही शेवटची मेजवानी ठरणार आहे. रात्री साधारण 11:30च्या सुमारास पाहुणे निघून गेले आणि घर पुन्हा शांत झालं. पण ही शांतता भयानक वादळापूर्वीची होती. पाहुणे गेल्यानंतर रात्री साधारण 1 ते 1:30 वाजता अब्दुल्ला यांनी सकाळी बाजारातून आणलेलं एक कलिंगड बाहेर काढलं. उन्हाळ्याच्या रात्री थंडावा मिळावा म्हणून त्यांनी ते कलिंगड कापलं आणि कुटुंबातील चारही सदस्यांनी ते आवडीने खाल्लं. त्यानंतर ते झोपायला गेले, पण पहाटे 5च्या सुमारास अचानक चौघांनाही उलट्या आणि जुलाब होऊ लागले. एका पाठोपाठ एक चौघांचीही प्रकृती बिघडू लागली. अब्दुल्ला यांनी स्वतःला सावरत मुलींना धीर देण्याचा प्रयत्न केला, पण पोटातल्या वेदना इतक्या तीव्र होत्या की त्यांना उभं राहणंही कठीण झालं होतं. सकाळचे 9 वाजेपर्यंत या कुटुंबातील कोणालाही मदतीसाठी घराबाहेर पडता आलं नाही. सकाळी 10 वाजेपर्यंत परिस्थिती इतकी गंभीर झाली की अब्दुल्ला यांनी शेवटी आपल्या भावाला फोन करून तातडीने मदतीसाठी बोलावलं. चौघेही जमिनीवर विव्हळत पडले होते. त्यांच्या शरीरातून त्रासामुळे पाणी निघून गेलं होतं. इमारतीच्या 4थ्या मजल्यावर राहणारे डॉक्टर जहीद कुरेशी तातडीने धावून आले. त्यांनी पाहिलं की 12 वर्षांच्या जैनबच्या तोंडावाटे फेस येत होता. तिची नाडी लागत नव्हती. तिला तातडीने साबू सिद्दीकी रुग्णालयात हलवण्यात आलं. पण तिथे पोहोचण्यापूर्वीच त्या चिमुरडीचा अंत झाला होता. ही तर फक्त सुरुवात होती. उर्वरित तिघांना जे रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टर आणि परिचारकांची मोठी फौज कामाला लागली, पण शरीरात पसरलेलं हे विचित्र विष उपचारांना दाद देत नव्हतं. अब्दुल्ला यांचं ब्लड प्रेशर कमालीचं कोसळलं होतं. त्यामुळे त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. दुपारी 1:30 वाजता आई नसरीन गेली. संध्याकाळी 4:15ला मोठी मुलगी आयशा हिचा मृत्यू झाला आणि रात्री 10 वाजता कुटुंबाचा आधार असलेले अब्दुल्ला सुद्धा हे जग सोडून गेले. अवघ्या 15 तासांच्या आत एक संपूर्ण कुटुंब स्मशानात पोहोचलं होतं. संपूर्ण रुग्णालय या घटनेने सुन्न झालं होतं, कारण असं प्रकरण वैद्यकीय इतिहासात दुर्मिळ होतं. आता सर्वात मोठा प्रश्न हा होता की नेमकं काय घडलं. पोलिसांनी ॲक्सिडेंटल डेथची नोंद केली आहे आणि तपासाला सुरुवात केली. संशयाची सुई कलिंगडावर होती, पण डॉक्टरांच्या मते एखादं शिळं कलिंगड किंवा फूड पॉयझनिंग एकाच वेळी 4 निरोगी माणसांचा जीव इतक्या लवकर घेऊ शकत नाही. जर बिर्याणीमुळे विषबाधा झाली असती तर ती खाणाऱ्या इतर 5 पाहुण्यांना काहीच का झालं नाही. अब्दुल्ला यांनी मृत्यूपूर्वी पोलिसांना दिलेल्या जबाबात स्पष्ट म्हटलं होतं की आम्ही फक्त कलिंगड खाल्लं आणि आम्हाला त्रास सुरू झाला. मग त्या कलिंगडात काय होतं? काही तज्ज्ञांनी असा संशय व्यक्त केला की कलिंगड लवकर पिकवण्यासाठी किंवा लाल दिसण्यासाठी त्यात काही रासायनिक इंजेक्शन्स दिली असावीत का? की त्या रात्री डोकाडिया कुटुंबाच्या घरात दुसरं काहीतरी घडलं होतं जे कोणालाच माहिती नाही. फॉरेन्सिक टीमने घराचे कोपरे तपासले, अन्नाचे नमुने घेतले, पण रहस्य अधिकच गडद होत गेलं. रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संजय सुरासे यांनी त्यावेळी मीडियाला दिलेल्या माहितीत म्हटलं होतं की रुग्णांच्या किडनीवर प्रचंड परिणाम झाला होता आणि त्यांच्या रक्तात ऍसिडचं प्रमाण कमालीचं वाढलं होतं. हे लक्षण साधारण फूड पॉयझनिंगचं नसावं. याचा अर्थ असा होता की त्यांच्या शरीरात काहीतरी अत्यंत विषारी गेलं होतं.
कलिंगडाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले गेले, काही काळानंतर रिपोर्ट आले, पण त्यातूनही ठोस काही अजूनपर्यंत तरी निष्पन्न झालेलं नाहीये. ती रात्र, ते कलिंगड आणि तो मृत्यू आजही एक कोडं बनून राहिलंय. मित्रांनो, डोकाड या कुटुंबाची ही कहाणी आपल्याला एक मोठा धडा शिकवून जाते. उन्हाळ्याच्या दिवसात आपण बाहेरून आणलेले पदार्थ, विशेषतः कापलेली फळं किती सुरक्षित आहेत याची खात्री करणं गरजेचं आहे. कधी कधी आपली एक छोटीशी चूक किंवा दुर्लक्ष आपल्या जीवावर बेतू शकतं. या प्रकरणातील रहस्य आजही पूर्णपणे उलगडलेलं नाही. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, त्या रात्री मुघल बिल्डिंग मधील त्या घराची हसती खेळती स्वप्न कायमची मिटली. तुम्हाला काय वाटतं, या 4 मृत्यूंमागे नक्की काय कारण असावं? हा केवळ अपघात होता की एखादा भयानक कट? कमेंट्समध्ये तुमची मतं नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा.